आपण पाहत आहात मराठवाड्यातील आपल्या हक्काचे व्यासपीठ मराठवाडा न्यूज नेटवर्क। मसाला मध्यम प्रकल्प व हडगा लघु प्रकल्पाच्या दुरुस्तीचे काम तात्काळ सुरू करा। शेतकऱ्यांसह तीव्र आंदोलनाचा इशारा। अन्यथा काँग्रेस पक्षाच्या वतीने उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन। तालुक्यातील मसाला मध्यम प्रकल्प व हडगा लघु प्रकल्पाच्या दुरुस्तीचे काम तात्काळ सुरू करा, अन्यथा शेतकऱ्यांसह तीव्र आंदोलन करण्याचा इशारा काँग्रेस पक्षाच्या वतीने उपविभागीय अधिकारी निलंगा यांना एका निवेदनाद्वारे इशारा देण्यात आला आहे। शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेला निलंगा तालुक्यातील मसलगा मध्यम प्रकल्प व हडगा लघु प्रकल्पाच्या पाळूला भेगा पडल्याने मसलगा मध्यम प्रकल्पातून 50% तर हडगा लघु प्रकल्पातून 100% पाणी सोडून देण्यात आल्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांचं प्रचंड मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे। आज रोजी दोन्ही प्रकल्पात पाणी नसल्यामुळे जवळपास 20 पेक्षा अधिक गावच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे। आजूबाजूच्या गावातील विहीर बोरला दरवर्षी 12 पाणी राहत होतं, परंतु यंदा मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच विहीर बोरचं पाणी कमी झालं आहे। येत्या 2 महिन्यांनंतर पावसाळा सुरू होईल, त्यापूर्वी या दोन्ही प्रकल्पाच्या दुरुस्तीचं काम पूर्ण होणं अपेक्षित आहे, परंतु प्रशासकीय पातळीवर या संदर्भात हालचाली थंड आहेत। पावसाळ्यापूर्वी सदर दोन्ही प्रकल्पाची दुरुस्ती नाही झाल्यास पुढील वर्षीही प्रकल्प कोरडे पडण्याची शक्यता असल्याने या भागातील शेतकरी चिंतेत आहेत। पुढच्या वर्षी तरी किमान प्रकल्पात पूर्ण क्षमतेने पाणी थांबलं तरच परिसरातील मसलगा, तुपडी, गौर, शिवनी, कोतल, आनंदवाडी, शेडोळवाडी, वडगाव, हडगा, उमरगा, ताजपूर, मुगाव, निटूर, राठोडा, आंबेगाव, मेन अंबुलगा, हनुमंतवाडी, मू गावातील पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटेल। त्यामुळे शासनाने युद्ध पातळीवर सदर दोन्ही प्रकल्पाची दुरुस्ती करावी अशा मागणीचं निवेदन काँग्रेस पक्षाकडून उपविभागीय अधिकारी निलंगा यांना देण्यात आलं आहे। त्यामुळे शासनाने याची तात्काळ दखल घेऊन दोन्ही प्रकल्पाच्या संबंधित विभागांनी येत्या 8 दिवसात काम सुरू करावे, अन्यथा काँग्रेस पक्षाकडून मसलगा मध्यम प्रकल्पावर संबंधित सर्व गावातील शेतकऱ्यांसह तीव्र आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा इशाराही या निवेदनाद्वारे काँग्रेस पक्षाकडून देण्यात आला आहे। या निवेदनावर काँग्रेसचे प्रदेश सचिव अभय साळुंके, जिल्हा उपाध्यक्ष सुधाकर पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती अजित माने, निलंगा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष हमीद शेख, माजी नगरसेवक सिराज देशमुख, अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष लाला पटेल, पंकज शेळके, महेश देशमुख, प्रमोद मरुरे, ॲडव्होकेट नारायण सोमवंशी, धनाजी चांदुरे, डॉक्टर बलभीम सूर्यवंशी, गोविंद सूर्यवंशी, मुजीब सौदागर, तुषार सोमवंशी, राजन शिंदे, बालाजी दुधभाते आदींसह असंख्य कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून सदरील निवेदनावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत।